हेमंत पंढरनाथ खोकराळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. गाव हिवरे तर्फे नारायण. आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत या प्लॉटमध्ये कशाची लागवड केली होती? टॅमॅटोचे आर्यमान. आर्यमान. हो. कधी लागवड केली होती? ही आज किती तारीख आहे? 6 तारखेला. 6 म्हणजे तर परवाची 6 का? आणि रोप कुठून आणलं होतं? रोप सिन्नरवर. सिन्नरवर. कुठली व्हरायटी? आर्यमान. आर्यमान. आता इथे तर सगळे रोप जवळ गेले. काय कशामुळे? काय आता ते नर्सरीवाल्यांनाच माहिती सर. तुम्ही त्यांना काही संपर्क नाही केला? केला फोन. अच्छा. ते काय फोन नाही उचलते आता. फोन उचलत नाही. आणि उचलला एकदा. अच्छा. म्हणजे 1000 रुपये देतो. 1000 गाडी. आणली किती होती? 6000. 6000. केवढ्याची रोप? ती 10,800 रुपयाची. आणि वाहतुकी सगळं? हा सगळं धरून. एवढ्या दूरवर का आणायला गेले? इथं रोपच भेटत नाही ना. तालुक्यात रोपच नाही? नाही. 20 तारखेला म्हटले फार. अच्छा, म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग. हो. तर तुमचं किती नुकसान झालं? रोपांचं ठीक आहे, पण आता वावर तयार केलं तुम्ही, त्याच्यामध्ये मल्चिंग, परत ड्रीप, नवीन खत आहे तिच्यात, मजुरी बायांची. वर्षी खत आहे. तर हे डीप आहे का काय, म्हणजे तुषार सिंचन? हो, हे सिंचन पण आहे, वरून खालून ड्रीप पण. दोन्ही पण आहे? हो, स्प्रिंकलर आहे. मजुरी वगैरे किती? आता मजुरी गेली मस्त. तुमचं नुकसान किती झालं? आता तसं पाहायला गेलं तर 50,000 झालं. 50,000 नुकसान. काय कृषी विभागाला काय कळवलं का कशामुळे झालं किंवा काय? टेम्परेचर खूप आहे? नाही, आम्ही पहिलं तुम्हालाच फोन केला. चांगली नव्हती, रोपांची क्वालिटी नव्हती चांगली. त्यांनी सांगितलं आम्हाला 2 दिवस उन्हात ठेवा. आम्ही 3 दिवस ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी लावलं फार. आणि दुसऱ्या दिवशी येऊन बघितलं संध्याकाळी रोपच असं येऊ का अशी झालती फार. रात्रीतून पुढं मोठं राहिले हो काही. रात्रीतून गेलेली आहेत रोप. 4-2 रोपच आहेत. हा, 4च्या पुढे लावलं सगळं. ते लाईनी सगळे ब्लँक दिसतात. हे सगळं इकडे रोप लागवड केली? लागवड केली ते आखी हो का. आता हे काल रोप आणले हो का सगळी. इकडे लागवड केली? हो, सगळी बरं हो का आखी. सगळं वाया गेलं. आता तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करायचं? तुमची अप्रत्यक्षपणे फसवणूक झालेली आहे. जी लोक नवीन आता कुठे रोप घेणार आहेत रोपवाटिकेमध्ये, त्यांनी काय काळजी घ्यावी? आमचं एवढंच म्हणणं आहे का रोप जरा बघून घ्यावी. रोपाची क्वालिटी बिलिटी, किती दिवसाचं रोप आहे किती नाही, सगळी माहिती घ्यावी. आता हे लांब होतं सिन्नरला, आम्हाला माहीत नव्हतं असं रोप आहे. तुमच्या भागामध्ये टोमॅटोची किती लागवड आहे? इथं तरी 60-70%. 60-70%? सध्या टोमॅटोला बाजारभाव काय 400-500 रुपये? 400-500 कॅरेट वाढतील नाही? हो. छोटे शेतकरी आशावादी. सध्या कांद्याला काय बाजार? कांद्याचं काही खरं नाही सर. 10 रुपये किलो, 8 रुपये किलो. किमान किती रुपये बाजार भावाचे कांद्याला? 15च्या आसपास पुढं. 15च्या पुढे पाहिजे. तुमची काही कांदा लागवड वगैरे आहे? झाली. कांदा होतं ना, साचवले. किती कांदे होते? 1000 पिशवी. 1000. किती लागवड होती? क्षेत्र किती? 3 एकर. 3 एकर. कांद्याची शेती परवडते? आता काय असं बाजार भेटल्यावर नाही परवडत, तशी परवडती बाराखीमुळं ठेवलं तर. शेती परवडते? हां, टोमॅटोचा व्यवसाय परवडतो? हो, टॅमॅटोचं परवडतं ना. लॉटरीची टॅमॅटोची झाली तर झाली.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.